नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव यांना सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि त्याच्यामुळेच हिंदू संस्कृती जपली जाते आणि सगळीकडे समानता दिसून येते. पहा, आपल्या देवताही तशाच आहेत की शिव आणि शक्ती. आदिमाया हे स्त्री रूप आहे आणि आदिशक्ती ही शिवाचं रूप आहे. मग ही या दोन्ही शक्ती जेव्हा एकत्रित कार्यरत होतात त्यावेळेस सगळीकडे आनंद असतो की ज्याच्यामुळे स्थैर्य, शक्ती आणि शिक्षण याचा प्रसार आणि प्रचार होतो. तर मग अशा या शिवशक्तीचा जागरण करण्यासाठी किंवा या शिवशक्तीचं जागर करण्यासाठी महाशिवरात्रीचा उत्सव आपण दरवेळेस साजरा करतो. महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे शंकराची उपासना. कारण महाशिवरात्र हा हिंदूंसाठी अतिशय पवित्र सण मानला जातो. दरवर्षी माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा साजरा केला जातो. या दिवशी सगळे शिवभक्त अगदी कडकडीत उपवास करतात आणि भगवान शंकराची मनोभावे उपासना करतात, पूजा करतात, अर्चना करतात, भजन करतात, कीर्तन करतात. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करून शिवाची उपासना आणि साधना करतात. शिवलिंगावर सतत जलाभिषेक केला जातो. म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीपर्यंत शिवाभिषेक म्हणजे शंकरावर जलाभिषेक हा केला जातो. शिवलिंगावर हा जलाभिषेक सातत्याने केला जातो. महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड मोठी गर्दी असते. लोक आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, प्रगती मिळावी म्हणून आणि ग्रहदोषांपासून मुक्तता व्हावी यासाठी रुद्राभिषेकाचं आयोजन करतात. 21 ब्राह्मणांना बोलून रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्र आता आपण महाशिवरात्र व्रताची आणि पूजेची सविस्तर माहिती पाहूया. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक केल्याने बेलाचं फूल, बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ हे अर्पण केल्याने शिवाला हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे भक्तांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. शिवाच्या कृपेने सर्व प्रकारचे कष्ट, रोग, दोष आणि संताप, राग जो आपल्या मनामध्ये असतो तो कमी होतो. महादेवाच्या आशीर्वादाने भक्तांना धन, संपत्ती, समृद्धी, शक्ती, आरोग्य, पराक्रम आणि संतान सुख यांची प्राप्ती होते. या दिवशी उपास करून विधिवत पूजा केल्यास शिवाची विशेष कृपा प्राप्ती होते. कारण पहा, आद्यगुरु हे शिव आहेत. कारण शिवांनी पार्वतीला सगळ्या विद्या शिकवल्या आणि मग त्या विद्या इतर लोकांपर्यंत पोचल्या. मग ऋषीमुनींपर्यंत गेल्या. मग ऋषीमुनींनी त्यांच्या आश्रमातून सगळ्यांपर्यंत या विद्यांचं प्रसारण केलं आणि त्यामुळे जनजागृती झाली. त्यामुळे आद्यशक्ती शिव आणि पार्वती यांची पूजा आपण मनोभावे करतो. म्हणून या दिवशी शिवाची आपल्याला विशेष कृपा असते. पृथ्वीवर शिवतत्व हे 1000 पटीने जास्त असतं. मग त्या दिवशी जर आपण शिवाचं जप केला, ओम नमः शिवाय सारखा, किंवा शिवलीलामृत पोथी ही 4 प्रहरांमध्ये म्हणजे रात्रभर आराधना, उपासना, जप, तप आणि भजन कीर्तन करून या 4 प्रहरामध्ये जर बेलाचा अभिषेक केला, बेलाचं पान ही जर सहस्रावर्तनं केली
तर त्याचा जास्तीत जास्त फायदा भक्तांना होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून रात्रभर जलाभिषेक केला जातो आणि या 4 प्रहरामध्ये बेलाचा अभिषेक करून किंवा बेलपत्र अर्पण करून शिवाची उपासना आणि अर्चना आपण करतो. आता मंदिरामध्ये रात्रीपासूनच भक्तांच्या रांगा लागतात. मात्र शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर पासून प्रदोष काळापर्यंत ही जर पूजा अर्चना केली तर त्याचं विशेष फळ भक्तांना मिळतं आणि ते अधिक फलदायी मानलं जातं. शिवपूजेमध्ये या 4ही प्रहारामध्ये शिवलीलामृत या पोथीचं जर सामूहिक वाचन केलं तर त्याचं फळ हे कितीतरी पटीने जास्त असतं. आता तुम्ही म्हणाल वेगवेगळ्या राशींनी कशा कशा पद्धतीच्या उपासना करायला पाहिजेत. तर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा आणि लाल रंगाची फुलं शंकराला अर्पण करावीत. त्यामुळे पराक्रम वाढतो. वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी कच्च्या दुधाचा अभिषेक किंवा दह्याने अभिषेक करावा आणि पांढरी फुलं शंकराला अर्पण करावीत, ज्याच्यामुळे सुख आणि समृद्धी आणि आरोग्य येतं. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी उसाचा रस किंवा हिरवे मूग जे असतात की नाही अख्खे, त्या हिरव्या मुगाच्या पाण्यात भिजत घालून त्याचं पाण्याने अभिषेक केला तर तो जास्तीत जास्त शंकराला आवडतो. आणि त्यांनी यावेळेस हिरवी पानं, बेलाची पानं किंवा पत्री अर्पण कराव्यात की ज्याच्यामुळे शिव प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तींनी चंदनाचा लेप शिवलिंगाला करावा, गंगाजलाने अभिषेक करावा आणि पांढरी फुलं व्हावीत की ज्याच्यामुळे शिवतत्व जास्तीत जास्त जागृत होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो, आपलं आरोग्य आणि समृद्धीमध्ये वाढ होते. सिंह राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये चंदन मिसळून, पांढरं चंदन मिसळून किंवा चंदन मिसळून अभिषेक करावा आणि पंचामृताने अभिषेक केल्यास याचा उपयोग सगळ्यात जास्त प्रमाणात होतो आणि त्यांनी समाजातल्या किंवा सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढतो आणि राजदरबारी त्यांचं महत्त्व वाढतं. धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात हळद किंवा केशर हे मिसळून शिवाला जलाभिषेक करावा, ज्यामुळे भाग्याची साथ मिळते आणि पिवळी फुलं शंकराला अर्पण करावी. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी तेलाने अभिषेक करावा. मोहरीच्या तेलाने अभिषेक केला तर तो जास्त चांगला. त्याचबरोबर जलाभिषेक करताना त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ घालून त्याचा अभिषेक करावा आणि निळी फुलं, जी कोकर्णाची फुलं असतात किंवा निळ्या रंगाची ॲस्टरची फुलं या शिवलिंगावर व्हावी की ज्याच्यामुळे शनिदोष तर दूर होतोच होतो, पण अडकलेली सगळी कामं किंवा विलंबाने जी कामं होतात ती लवकर होतात. म्हणजे सगळ्या राशीच्या लोकांनी हे विविध उपाय केले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा सगळ्या लोकांना होतो. बेलपत्र आणि शमीच्या पानं जर शिवलिंगावर अर्पित केली आणि तीळ आणि नारळ हे जर शिवलिंगावर अर्पित केलं तर त्याचं फळ 100% आपल्याला मिळतं. आता ज्यांना पितृदोष आहे त्यांनी काय करावं, तर महाशिवरात्र हे पर्वकाळ आहे पहा. मग त्या पर्वकाळापासून ज्यांच्या पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग पितृदोष आहे त्यांनी तांदूळ आणि एक नारळ द्यायचा आणि तांदळाची मूठ तांदूळ तिथे
ओंजळभर तांदूळ आधी अर्पण करून त्याच्यावर तो नारळ शाळुंकेजवळ जर ठेवला तर पितृदोषापासून मुक्ती मिळते. हिरवा नारळ ठेवला म्हणजे शहाळं ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो. तर ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे त्यांनी शिवरात्रीपासून असं 21 सोमवार जर हे व्रत पूर्ण केलं तर त्यांना पितृदोषामुळे येणारे दोष जे असतात, विलंबाने कामं होतात किंवा कामं होतच नाही, सातत्याने अडचणी येतात, विवाह होत नाही, विवाहात विलंब लागतो, धन टिकत नाही, ऊर्जितावस्था येत नाही, किंवा संतती प्राप्त होत नाही, धन टिकत नाही, स्थैर्य मिळत नाही, नोकरी लागली तर ती टिकत नाही. हे पितृदोषाचे जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी या उपायाचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि त्याची महापर्वणी म्हणजे शिवरात्रीच्या दिवसापासून हा उपाय जर सुरू केला तर तो जास्तीत जास्त लाभदायक होतो. तर आता शिवरात्र आलेलीच आहे, तर आपण हा उपाय जरूर करूया आणि सर्व राशींना ज्या ज्या गोष्टी अर्पण करून उपासना करायला सांगितली ती जर केली तर ती जास्त फळते आणि त्याचा परिणाम सगळ्यांना मिळतो. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोचावी असं वाटत असेल तर शेअर करा. धन्यवाद. पुन्हा आपण असंच एखादी नवीन माहिती घेऊन येऊया.